हॅलो, नमस्कार. मी आहे अनघा. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण कच्च्या केळ्याचे काप बनवणार आहोत. बाहेरून कुरकुरीत, आतून सॉफ्ट आणि तोंडाची चव वाढवणारे असे हे कच्च्या केळ्याचे काप. चला तर मग त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चला मग सुरुवात करूया. आपण सगळ्यात आधी काय करायचं आहे, कच्च्या केळ्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय आणि त्याचे अशा प्रकारे पातळ स्लाइस करून घ्यायचे आहेत आपल्याला. ते झालं की हे पातळ स्लाइस पाण्यात टाकायचे आहेत, जेणेकरून ते काळे पडू नये म्हणून. आणि पूर्ण आपल्याला कट करून झाले की मग हे पाण्यातून काढायचे आहेत. यानंतर यामध्ये घरातलेच काही बेसिक मसाले आपल्याला घालायचं आहे. बिना मसाल्याचं तिखट 2 चमचे घालायचं आहे याला. जसं तुमच्या आवडीप्रमाणे तिखट जास्त असेल तर लागत असेल तर जास्त घालू शकता. आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आणि मी इथे बघू शकते अर्धा लिंबू घेतला आहे, लिंबाचा रस पिळून घेतला आहे त्याच्यावरती. आणि हे सगळं लावून ठेवायचं आहे आपल्याला. इकडे एक साईडला त्या केळ्याच्या स्लाइसला लावायसाठी बारीक रवा घेतला आहे मी 2-3 चमचे. आणि त्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअरचं पीठ घेतलं आहे. तुमच्याकडे कॉर्नफ्लोअरचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकता. त्याने चिकटून राहते आपलं त्याला रवा आपला चिकटून राहते, त्यासाठी ते घालायचं. इकडे आपला तवा गरम झाला आहे, त्यावरती तेल सोडलं आहे. तेल पण आपलं गरम व्हायला आहे. आता हे पीस एक एक घेऊन या रव्यामध्ये डीप करून आपल्याला तव्यामध्ये सोडायचं आहे तेलामध्ये. जसे की तुम्ही मासे फ्राय करता, तवा फ्राय, त्या प्रकारे हे बारीक गॅसवरती, मंद गॅसवरती आपल्याला कुरकुरीत असे भाजून घ्यायचे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे याला असा रवा लावून हे तव्यामध्ये ठेवून द्यायचे. हे काप इतके चविष्ट लागतात खाताना. तुम्ही सुरमई फ्राय समजून खाता, इतके पण टेस्टी लागतात हे फ्राय. आणि चविष्ट बनतात. मुलांना तर खूप मुलांच्या आवडीचे असे हे फ्राय बनतात. यावरती आता 1 चमचा तेल सोडूया आपण आणि याला 5 मिनिटं झाकून ठेवूया प्लेट याच्यावरती. 5 मिनिटं झालेली आहेत आपले. बघू शकता तुम्ही एक साईडून भाजले आहेत, किती छान मस्त असे कुरकुरीत भाजले आहेत एक साईडून. आता आपण हे परतून घेऊया. मस्त मस्त असे आपले फ्राय तयार झाले आहेत. बघू शकता तुम्ही किती छान दिसायलाच इतके छान आहेत, तर चवीला किती खूपच छान टेस्टी असे हे फ्राय बनतात. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅलो.